हाय, वेलकम, नमस्कार, सलाम, स्वागत तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मराठी बॉयज. तर बघा भावांनो, मी मूवी बघून आलोय हनुमॅन. तर आपण या मूवीला हनुमॅन पण म्हणू शकतो आणि हनुमान पण म्हणू शकतो, कारण सारखंच आहे. तर हनुमान मूवीचा मी रिव्ह्यू पहिले शॉर्टकटमध्ये केला होता, म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओमध्ये बनवला होता, पण त्या व्हिडिओला जास्त काही व्ह्यूज आले नाही. तर माझा व्हिडिओ आय थिंक तुमच्यापर्यंत आला नाही, तर म्हणून एक व्हिडिओ बनावा लागलाय. तर या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला कमी शब्दात मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर स्टार्ट करतो. तर हे बघा, हनुमान मूवीची स्टोरी खूपच वेगळी आहे असं तर नाही म्हणता येणार, पण स्टोरी चांगली आहे असं म्हणता येईल. आणि मेन म्हणजे ही मूवी आपल्या कल्चर सोबत जुडलेली आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मूवीची स्टोरी स्टार्टिंगला थोडी लॉजिकली दाखवली, म्हणजे हनुमानच्या लाईफमध्ये थोडेफार जे प्रॉब्लेम झाल्या होत्या त्या टायमाचं थोडं जोडलेलं आहे. म्हणजे मूवीची स्टोरी आपल्या कल्चरला धरून येतं, थोडंफार लॉजिकली दाखवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूवीमध्ये थोडंफार कॉमेडी पण आहे, जे तुम्हाला थोडं हसू शकते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मूवीमध्ये लव पण आहे थोडंफार. ते आता आजकालच्या मूवीमध्ये काऊन दाखवता मला तर ते आवडत नाही लव वगैरे, पण हा या मूवीमध्ये थोडंफार आहे. म्हणजे सुपर हिरो मूवीमध्ये या टाईपचं लव वगैरे तर नाही दाखवलं पाहिजे, म्हणजे ते ठेवलंच नाही पाहिजे. पण आपल्या इंडियन सिनेमामध्ये थोडंफार ते दाखवलंच जातं, थोडंफार ठेवलंच जातं, कारण मूवीचा स्क्रीन टाईम वाढतो ना. आणि मूवीमध्ये लो अँगल आहे तर गाणे तर राहणारच, आता तुम्हाला ते माहितीच आहे. तर हा मूवीमध्ये गाणे पण आहे, ज्यामुळे तुम्हाला त्याच्यामुळे पण थोडंफार बोर होऊ शकतं. पण मूवीमध्ये ॲक्शन वगैरे पण खूप चांगलं आहे, जे लहान मुलाला तर खूपच आवडन. आणि आपल्यासारख्या लोकांना थोडं लॉजिकली जर बघायचं असेल तर ते विसरून जा, कारण सुपर हिरो मूवी आहे तर ॲक्शन थोडं ओव्हर आहे. आणि हां, ते चांगलं पण आहे. आणि तसं पण मूवीचं बजेट कमी आहे, तर ते जर धरून बघितलं तर मूवी तर खूपच चांगली, म्हणजे बजेटप्रमाणे तर मूवी खूपच चांगली आहे. म्हणजे आदिपुरुष मूवी कशी आणि हनुमान मूवी कशी, म्हणजे आदिपुरुष मूवीचं 700 करोड बजेट होतं आणि या मूवीचं फक्त 30 का 50 मध्ये काहीतरी बजेट आहे. तरी पण ही मूवी आदिपुरुष मूवीपेक्षा पण 50 गुणिले का 100 पटीने चांगली. तर तुम्ही आदिपुरुष सारख्या मूवी बघण्यासाठी थिएटरमध्ये जाता तर ही मूवी तुम्ही फिक्स बघायलाच पाहिजे, कारण त्यापेक्षा तर खूपच चांगली. आणि ही मूवी कमी बजेटमध्ये चांगली बनल्यामुळे आदिपुरुष मेकर्स लोकांना तर खाली मान घालावं लागली आहे. आणि तसं पण सध्याच्या पिरियडमध्ये ओम राऊतवर थोडेफार मीम्स पण बनताय. तर हा, जिथं चांगल्या VFXच्या मूवी बनन तिथं ओम राऊतला थोडंफार ट्रोल केला जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हनुमान मूवीमधलं 100% म्हणजे जे हनुमान मूवीमध्ये सगळ्यात चांगलं आहे ते या मूवीची एंडिंग. या मूवीची एंडिंग बघून तुम्ही फिक्स थिएटरमध्ये नाचणार, फिक्स तुम्ही तुमच्या सीटवरून उठणार, फिक्स तुम्ही टाळ्या वाजवणार. म्हणजे माइंड ब्लोईंग, खरंच या मूवीची एंडिंग खतरनाक, पैसा वसूल. तर त्यामुळे तर मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही ही मूवी बघा, एकदा थिएटरमध्ये आपला चेहरा दाखवा आणि तुम्ही मूवी बघा, तुमचे पैसे पण वाया जाणार नाही. आणि तसं पण तुम्ही आता ही मूवी नाही पण बघायला गेले तर मेकर्स लोकांना काही घंटा फरक पडणार नाही, कारण मूवीने त्याचं बजेट कव्हर करून घेतलंय. या मूवीने 100 करोड रुपये वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन करून घेतलंय. तर ही मूवी तर हिट फिक्स झाली आहे. पण तरी पण तुम्हाला जर ही मूवी बघू वाटती तर प्लीज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा, घरी यायची वाट बघू नका. या मूवीला थिएटर मधून आपल्या घरामध्ये TV पर्यंत यायला खूप टाइम लागणार आहे. तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही मूवीचे तिकीट बुक करा आणि लवकरात लवकर सगळ्या फॅमिली सोबत तुम्ही ही मूवी एन्जॉय करा. तर ठीक आहे भावांनो, जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. ओके.